नमस्कार। आज आपण भरपूर प्रोटीन आणि फायबर्स असलेला पदार्थ बघणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 कप मूग घेतलेले आहेत। ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून 1 रात्र भिजत घालायचे आहेत। आता तुम्हाला मी मोड आलेले मुगाचे काही फायदे सांगणार आहे। मोड आलेले मूग जर आपण दररोज सकाळी खाल्ले तर आपले शरीर निरोगी राहते। या मोड आलेल्या मुगामध्ये भरपूर पौष्टिकता असते। मोड आलेल्या मुगाचे सेवन केल्यामुळे आपले वजन कमी होते, हृदयरोगावर नियंत्रण राहते। आता आपण दुसरा इन्ग्रेडियंट घेऊयात। त्यासाठी इथे मी हरभरे घेतलेले आहेत, म्हणजेच काले चणे घेतलेले आहेत। आता हे सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। याला पावडर लावल्या जाते, त्यामुळे 2 पाण्याने आपण हे कडधान्य धुवायचे आहेत। नंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला 1 रात्रभर भिजत ठेवायचं आहे। आता भिजवलेल्या हरभऱ्याचे कोणते फायदे आहेत ते पाहूयात। भिजवलेल्या हरभऱ्यामुळे आपली ऊर्जा शक्ती वाढते। प्रोटीन यामध्ये भरपूर असल्यामुळे हाडे बळकट होतात। शिवाय हरभरे खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होतो आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते। आता हे मूग सकाळी मस्त भिजलेले आहेत। ते नखाने असे त्याचे 2 तुकडे होतात। एका चाळणीवर ते काढून पूर्ण पाणी याच्यातील आपल्याला निथळून घ्यायचं आहे। त्यानंतर हरभरेसुद्धा मस्त भिजलेले आहेत। ते सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने चाळणीवर काढून घ्यायचं आहे आणि यामधील पाणी काढून घ्यायचं आहे। मूग आणि हरभऱ्याला आपल्याला मोड आणायचे आहेत। त्यासाठी इथे मी एक चाळणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये असे अर्धे मूग आणि हरभरे घातलेले आहेत। एक छोटासा टब घेतलेला आहे, तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता। त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि ही चाळणी आपल्याला यावर ठेवून द्यायची आहे। 14 ते 15 तासांनी याला मस्तपैकी मोड येतात। पाहू शकता तुम्ही, मस्त मोड आलेले आहेत। आता ही कडधान्यांना मोड आणण्याची खूप सोपी पद्धत आहे। टबमध्ये पाणी ठेवल्यामुळे काय होते, कडधान्य आपले सुकत नाहीत आणि पाहिजे तेवढे पाणी कडधान्य शोषून घेतात। या पद्धतीमुळे कडधान्यांना लवकर मोड येतात। आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये अर्धी वाटी मूग आणि अर्धी वाटी हरभरे घातलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत। बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, पनीर, गाजर, काकडी हे सर्व पदार्थ आपल्याला बारीक चिरून घालायचे आहेत। त्यानंतर इथे मी भिजवलेले बदाम घालत आहे। 5 ते 6 तास भिजवले होते, त्याची साल काढून घेतलेली आहे, ते यामध्ये घालायचे आहेत। नंतर 2 मिरचीचा ठेचा केलेला आहे, तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर, आपल्याला इथे भाजलेले शेंगादाणे घालायचे आहेत, साल काढून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला मिरेपूड घालायचे आहे सलाडला मस्त चव येण्यासाठी। नंतर भाजलेल्या जिऱ्याची पावडर, काळं मीठ, सलाड आपलं चटपटीत व्हावं म्हणून चाट मसाला, अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे, म्हणजे हा पदार्थ मस्त लागतो। आता हे सगळं साहित्य घातल्यानंतर आपल्याला चमच्याने व्यवस्थित अगदी मिक्स करायचं आहे। अशा पद्धतीचं सलाड बनवून आपण कमीत कमी आठवड्यातून 2दा तरी खाल्लं पाहिजे। यामुळे हाडे मजबूत होतात, स्नायू बळकट होतात। यामधील हरभऱ्यामुळे कॅन्सरचा धोकासुद्धा कमी होतो। इथे आपले भरपूर प्रोटीन असलेले हेल्दी आणि डाएट सलाड तयार झाले आहे। पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।